गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी वतनदारी न मिळाल्यामुळे गद्दारी केली। मराठ्यांशी फितुरी करत स्वराज्याच्या छत्रपतीचा पत्ता दिला। यामुळे संभाजी महाराजांना अटक झाली। त्यांचा किती दुर्दैवी अंत झाला। छावा चित्रपटातील ही दृश्य पाहून प्रत्येकाचं मन गहिवरून आलं। पण ज्या शिर्के बंधूंनी वतनदारीसाठी आपल्या सख्ख्या बहिणीचं कपाळ पुसलं, ज्यांनी अख्ख्या स्वराज्याशी गद्दारी केली, त्याच शिर्केंचं पुढे काय झालं? त्यांना औरंगजेबाने इनाम दिला का? शिर्के बंधूंचा अंत झाला तरी कसा, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। कोल्हापूरवरून संगमेश्वरला जायला आंबा घाट हा सगळ्यात नजीकचा मार्ग। सह्याद्रीतल्या आडवाटेवरचा हाच मार्ग केवळ वारा, वाघ आणि मराठ्यांनाच तोंडपाठ। पण याच मार्गावरून 31 जानेवारीच्या रात्री मशालींची भली मोठी रांग संगमेश्वरच्या दिशेनं जात होती। हीच बाब पन्हाळगडाच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्याला दिसली। त्याने धावत पळत सरनौबत मालोजी घोरपडेंना हे दृश्य दाखवलं। शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीच्या आधारे हीच दृश्य छावा चित्रपटातही दाखवली गेली आहे। नेमकं इथूनच आपला घात झालाय हे मराठ्यांना कळून चुकलं होतं। कारण कोल्हापुरातील शत्रू आडवाटेनं रात्रीच्या अंधारात संगमेश्वरात थांबलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करून जात होता। पण संगमेश्वरला जाणारा नजीकचा रस्ता शत्रूला कुणी दाखवला? छावा चित्रपटात मावळ्यांना पडलेल्या याच प्रश्नावर मशालीच्या उजेडात दोन चेहरे हायलाइट होतात। ते चेहरे असतात गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंचे। शिर्केंनी वतनदारीसाठी गद्दारी केली हे तर चित्रपटातून कळलंच, पण गद्दारी करणाऱ्या याच शिर्केंचा इतिहास काय ते पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या। यापैकी शिवरायांची राजकुंवरबाई नावाची लेक दाभोळच्या पिलाजीराव शिर्केंच्या मुलाला म्हणजे गणोजी शिर्केंना दिली होती। आणि गणोजी शिर्केंची बहीण जीवबाई म्हणजेच महाराणी येसूबाई यांचा छत्रपती संभाजी महाराजांशी विवाह झाला होता। याच गणोजी आणि कान्होजीच्या वडिलांना म्हणजे पिलाजीरावांना दाभोळचं वतन पाहिजे होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारी पद्धतीला तीव्र विरोध होता। कारण या पद्धतीत राजा आणि प्रजा यांच्यातला संबंध तुटतो आणि वतनदाराचाच जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता असते। शिवाजी महाराज हयात असताना शिर्केंना कधीच वतनदारी मिळाली नाही। पण पुढे छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले। संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यात शिर्केंनीही मदत केल्याचं सांगण्यात येतं। नंतर